मालक कुठे आहे विचारत हॉटेलात शिरून हल्ला. तसे पाहिले तर एखाद्याचा खून झाला की प्रकरण तेथेच थांबत नाही, त्याची आग धुमसतच राहते. एका संघटनेतील किंवा टोळीतील एखाद्याचा खून झाला तर त्याची आग कधीच शांत होत नाही. तसेच नंदुरबार शहरात घडले. निजर रस्त्यावर मंदाकिनी नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल सूर्यकांत मराठे याच्या भावाचे आहे. जयेश वळवी याचा सप्टेंबर 2025 मध्ये खून झाला होता. त्या खुनातील मुख्य आरोपी सूर्यकांत मराठे असून तो सध्या जेलची हवा खात आहे. या हॉटेलच्या मॅनेजरवर टोळक्याने हल्ला करून खून केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा हा वृत्तांत. जयेश वळवी हा आदिवासी समाजाचा युवा कार्यकर्ता होता. आपल्या संघटन कौशल्याने त्याने अनेक युवा कार्यकर्ते आपल्याशी जोडले होते. त्याच्या खुनानंतर जयेश वळवीच्या जवळ असलेले काही तरुण त्या टोळीपासून लांब गेले, तर काही तरुण जयेशच्या हितसंबंधाच्या जवळ गेले आहेत. सूर्यकांत मराठेच्या भावाचे असलेले मंदाकिनी हॉटेल हे युवा वर्गाचे श्रमपरिहाराचे ठिकाण होते. नंदुरबार शहरातील विकी उर्फ उदयसिंग राजूसिंग राजपूत, कैलास रमेश पाडवी, दीपक ठाकरे, बंटी उर्फ निलेश वसंत ठाकरे, दशरथ हिरालाल होसळदे आदींचा मंदाकिनी हॉटेलमध्ये राबता असायचा. शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026चा तो दिवस. रात्रीचे 9:30 वाजले असावेत. नेहमीप्रमाणे मंदाकिनी हॉटेलमध्ये ग्राहकांची ये-जा चालू होती. मंदाकिनी हॉटेलच्या गल्ल्यावर सागर जाधव नामक व्यवस्थापक आसनस्थ होता. सागर जाधव आपल्या कामात व्यस्त असताना विकी उर्फ उदयसिंग राजूसिंग राजपूत, कैलास रमेश पाडवी, दीपक ठाकरे, बंटी उर्फ निलेश वसंत चौधरी आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार मंदाकिनी हॉटेलमध्ये आले. या सर्वांनी सागर जाधव या व्यवस्थापकाला घेराव घातला. त्यावेळी सागर जाधवने त्यांना विचारले, तुम्हाला काय पाहिजे? यावर विकी याने सागरला प्रतिप्रश्न केला, तुझा मालक कुठे आहे? यावर सागर म्हणाला, जेलमध्ये आहे. मालक जेलमध्ये आहे असे म्हणताच विकी राजपूतने सोबत आणलेला लाकडी दांडा सागरच्या डोक्यात जोरात हाणला. त्यासरशी सागरचा हात नकळतपणे डोक्यावर गेला आणि विव्हळला. तोच दुसऱ्या एका व्यक्तीने सोबत आणलेल्या धारदार हत्याराने सागरच्या डोक्यावर प्रहार केला. सागर जनावराप्रमाणे ओरडला. सागर स्वतःला सावरण्याआधीच तिसऱ्याने गल्ल्यावरील टेबलावर असलेले पेटीएम मशीन उचलून सागरच्या डोक्यावर मारले. या सगळ्या प्रकाराने सागर घायाळ झाला असला तरी प्रकृतीने धडधाकट असल्याने त्याने सर्वांना सर्व ताकद लावून बाजूला सारले आणि जीव वाचवण्यासाठी तो हॉटेलबाहेर पळाला. बाहेरून हॉटेलमध्ये येणाऱ्या कुणाल मराठे याने रक्तबंबाळ अवस्थेतील सागर जाधवला आपल्या वाहनांवर बसवले आणि नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपअधीक्षक दत्ता पवार, पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी आपापल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वरिष्ठांनी पाचारण केलेल्या उसे तज्ज्ञांनी व फॉरेन्सिक टीमने आपापल्या पद्धतीने पुरावे गोळा केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिसांनी सागर जाधवचा मृत्यूपूर्व जबाब रेकॉर्ड केला. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी घेतली. या दुर्दैवी घटनेचे विपरीत पडसाद इतरत्र उमटू नयेत म्हणून संबंधित सर्व परिसरात चोख सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी दिल्याने शहरातील काही परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान शनिवारी म्हणजे दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी उत्तर रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान सागर जाधव याची प्रकृती खालवली आणि उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. सागर जाधवच्या निधनाची बातमी शहरभर वारासारखी पसरली. सावधानता म्हणून शहरभर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. सागर जाधवच्या निधनाने ताणलेले वातावरण लक्षात घेता सागरवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना शोधून ताबडतोब गजाआड करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिले. पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांचा आदेश मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वश्री अनिल गोसावी, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, जमादार राकेश वसावे, हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, मनोज माईक, अर्जुन गावित, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, अभय राजपूत, आनंदा मराठे आदींनी उपविभागीय अधिकारी दत्ता पवार उसंत न घेता वरिष्ठांच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. युद्धपातळीने हल्लेखोरांना शोधून काढण्याची मोहीम राबवल्याने त्यांना त्यात यशही आले. नंदुरबार शहरालगतच्या पाटोंदा शिवारातील एका जुन्या पुरातन इमारतीत हल्लेखोर लपून बसल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांना प्राप्त होताच शोध पथकाला सावध केले. त्या इमारतीला सशस्त्र पोलिसांनी वेढा दिला व विकी उर्फ उदयसिंग राजपूत
राऊत, कैलास रमेश पाडवी, दीपक ठाकरे, बंटी उर्फ निलेश वसंत ठाकरे, दशरथ हिरालाल मुसळदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. कुणाल मराठे यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केल्याने त्याआधी उपनगर पोलीस स्टेशनला उपरोक्त सर्व आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला.